हातापायांना मुंग्या, जळजळ, सुन्नपणा, नसांचे अडथळे मोकळे करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय. मित्रांनो नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या हातापायांना मुंग्या येतात का? पाय सुन्न होतात, जळजळ होते किंवा पाय उचलताना जड वाटतात का? बऱ्याचदा चालताना कमरेपासून टाचेपर्यंत झिणझिण्या येतात किंवा रात्री झोपेत अचानक पायांना गोळे येतात. अनेक लोक याकडे वाढत्या वयाचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करतात किंवा दिवसेंदिवस पेन किलर घेत राहतात. पण मित्रांनो, हे नॉर्मल नाहीये. हे संकेत आहेत तुमच्या शरीरातील नसा कमजोर झाल्याचे किंवा त्यांच्यावर दाब पडत असल्याचे. जर वेळेत याकडे लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन हा त्रास एका मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नसा दुखण्याचं मूळ कारण काय असतं आणि त्यावर हजारो रुपये खर्च करण्याआधी घरबसल्या करता येणारे 2 अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत. एक उपाय शरीराला आतून पोषण देणारा आहे आणि दुसरा बाहेरून शेक देणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या शरीरात नसांचं एक अतिशय सूक्ष्म जाळं असतं जे अगदी घरातील वायरिंगसारखं काम करतं. मणक्यातून निघणाऱ्या या नसांमुळेच आपल्या शरीरात रक्तपुरवठा, हालचाल आणि संवेदना पोहोचवल्या जातात. जर एखादी नस दाबली गेली, कमजोर झाली किंवा तिच्यावर सूज आली तर ती योग्य संदेश वाहून नेऊ शकत नाही. यामुळे हातापायांना मुंग्या येणं, बधिरपणा आणि तळहात तळपायांची असह्य जळजळ सुरू होते. ही नसांची कमजोरी केवळ वेदनेपुरती मर्यादित राहत नाही, तर ती आपल्या रोजच्या हालचालींमध्ये अडथळा आणते. या त्रासामागे मुख्यतः 2 कारणे असतात. एक, रक्तपुरवठा नीट न होणे, पुअर ब्लड सर्क्युलेशन. जेव्हा रक्त नीट फिरत नाही तेव्हा नसांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण तत्वे पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे त्या कमजोर होऊ लागतात. 2, नसांवरील दाब आणि ब्लॉकेज. वाढतं वय, सतत एकाच पोझिशनमध्ये बसणं, शरीरातील वाढलेला वातदोष आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता यामुळे नसांवर दाब येतो आणि वेदना तीव्र होतात. अशावेळी फक्त वेदना कमी करण्यासाठी पेन किलरवर अवलंबून राहणं धोकादायक आहे. त्याने मूळ आजार दाबला जातो आणि पुढे किडनी, लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतात. लाखो रुपये खर्च करून MRI किंवा ऑपरेशन करूनही नेहमीच 100% आराम मिळतोच असं नाही. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने मूळ कारणावर काम करणं गरजेचं आहे. घरगुती उपाय पाहण्याआधी काही महत्त्वाच्या सवयी बदलणं गरजेचं आहे. तासनतास एका जागी बसणं टाळा. दर अर्ध्या 1 तासाने उठून थोडं चाला किंवा हलकं स्ट्रेचिंग करा. रोज 15 मिनिटे योगासने, सूर्यनमस्कार, भुजंगासन किंवा सर्वांगासन करा, ज्यामुळे नसांमधील लवचिकता टिकून राहील. झोपताना खूप उंच किंवा कठीण उशी वापरू नका आणि बसताना पाठीचा कणा ताठ ठेवण्याची सवय लावा. मणक्यांची झीज भरून काढण्यासाठी रोजच्या आहारात 1 ते 2 चमचे भाजलेले तीळ किंवा जवस नक्की खा. यातून तुम्हाला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी मिळेल. आता वळूया आपल्या पहिल्या आणि अतिशय प्रभावी बाह्य उपायाकडे, विशिष्ट प्रकारचा गरम पाण्याचा शेक. हा वातदोष कमी करून रक्तपुरवठा सुरळीत करतो. एका टबमध्ये घोट्यापर्यंत पाय बुडतील इतकं गरम पाणी घ्या, जे तुमच्या पायाला सहन होईल. यात 1 चमचा शुद्ध भीमसेनी कापूर पावडर टाका. त्यानंतर 1 मध्यम आकाराचं लिंबू चिरून त्याचा रस आणि साल दोन्ही पाण्यात टाका. लिंबाची साल वात कमी करून रक्ताभिसरण सुधारते. या पाण्यात पाय 10 ते 15 मिनिटे ठेवून शेक घ्या. हा शेक तुम्ही संध्याकाळी, रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर घेऊ शकता. अत्यंत महत्त्वाची काळजी: शेक घेतल्यानंतर पाय लगेच थंड फरशीला लागू देऊ नका. लगेच सॉक्स घाला, कारण थंडी लागल्यास वात पुन्हा वाढू शकतो आणि मोकळे झालेले अडथळे परत घट्ट होऊ शकतात. हा नियम पाळल्यास पायांची जळजळ, सुन्नपणा आणि रात्री येणाऱ्या गोळ्यांमध्ये हळूहळू पण ठोस आराम मिळेल. दुसरा उपाय आहे शरीराला आतून पोषण देणारा लसणाचे सेवन. लसणामध्ये ॲलिसिन नावाचा शक्तिशाली घटक असतो, जो सूज आणि वेदना कमी करतो, रक्त पातळ करतो आणि नसांना ताकद देतो. सलग 21 दिवस सकाळी उपाशीपोटी देशी कच्च्या लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या व्यवस्थित चावून खा. तिखट लागल्यास थोडा सेंद्रिय गूळ सोबत घेऊ शकता. त्यानंतर फक्त 2 घोट कोमट पाणी प्या आणि कमीत कमी 1 ते 2 तास काहीही खाऊ पिऊ नका. ज्यांना उष्णतेचा, पित्ताचा किंवा मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी हा उपाय टाळावा. त्यांच्यासाठी सुरक्षित आणि तितकाच ताकदवान पर्याय म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर म्हणजेच मोरिंगा पावडर. मोरिंगामध्ये कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन बी भरपूर असतं.
सलग 3 महिने सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत 1 चमचा मोरिंगा पावडर किंवा 1 ते 2 टॅब्लेट्स घेतल्यास नसांची कमजोरी आणि ब्लॉकेज दूर होतात. तर मित्रांनो, हे घरगुती उपाय योग्य व्यायाम आणि संतुलित आहारासोबत अगदी शिस्तबद्धपणे करून पहा. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये हलकेपणा, ताकद आणि स्थिर आराम नक्की जाणवेल. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक माहितीसाठी आपल्या घरगुती आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.